नमस्कार, मी गुणेश जगताप। आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड या मराठी माध्यमातील इयत्ता 8वीचा पहिला पाठ म्हणजे पहिली कविता आम्ही चालू हा पुढे वारसा हे मराठी भाषांतरात सविस्तर शिकणार आहोत, त्यासोबत हिंदीमध्ये। नमस्ते बच्चों, मेरा नाम गुणेश जगताप है और आज हम स्टेट बोर्ड मराठी के 8th स्टैंडर्ड के जो बुक में फर्स्ट पोएम है आमी चालू हा पुढे वारसा, ये मैं मराठी के साथ आपको हिंदी में भी एक्सप्लेन करने जा रहा हूँ। तो बच्चों, आपको अगर ये वीडियो पसंद आता है तो आप वीडियो को लाइक कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए। तुम्हाला जर ही शिकवण्याची पद्धत आवडली, हा व्हिडिओ आवडला तर निश्चित तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तो सुरुवात करूया प्रथम कविता आम्ही चालू हा पुढे वारसा। या कवितेच्या अगोदर मी विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की मराठी भाषा शिकण्यासाठी आपल्याला अतिशय महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वाचन हे नियमित असायला हवं। जेवढं तुम्ही वाचन कराल, पुस्तकाचं वाचन असेल किंवा अवांतर वाचन असेल, तेवढं त्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्हाला शब्दांची ओळख होईल। शब्दांची ओळख म्हणजे वाक्यरचना कशी असते, शब्दांमध्ये अर्थ कसा असतो, समानार्थी शब्द कसे असतात, विरुद्धार्थी शब्द कसे असतात, त्या माध्यमातून तुमचं वाचन वाढेल। आणि मग आपल्याला येणारे चित्रवर्णन असेल, निबंध लेखन असेल, पत्रलेखन असेल, या लेखनाची भाषा, यातून विरामचिन्ह कशी वापरली जातात, हे या अतिशय महत्त्वाचा विषय याच्यामध्ये आहे। आणि सगळ्यांचा एकत्रित जर अभ्यास आपल्याला करायचा असेल तर निश्चितच आपण आपलं वाचन क्षमताही वाढवायला हवी। शुरुआतीला अमराठी मुझे जो शुरू में जो अमराठी जिनकी मराठी भाषा ये मातृभाषा नहीं है या वो मराठी नहीं बोलते, तो उनको शुरुआत में छोटे छोटे पैराग्राफ जैसे हिंदी का पठन करते हो वैसे मराठी का, क्योंकि दोनों एक ही लिपि में लिखी जाती, देवनागरी लिपि में, तो आप वैसे ही आप उसको पढ़ सकते। 2-3 वर्ण हैं जो मराठी में है लेकिन हिंदी में या अन्य भाषा में नहीं है, जैसे ळ, ये वर्ण अन्य भाषा में नहीं है। वो 2-3 वर्ण छोड़ के बाकी सब वर्ण इसमें वैसे के वैसे लिखे जाते, और उसी पद्धति से अगर आप पठन करोगे और रोज़ 2-3 सेंटेंस 5 सेंटेंस अगर मराठी में आप बात करने की प्रयास करोगे तो निश्चित रूप से आपकी मराठी भी अच्छी हो सकती है। तो बच्चों, ग्रामर टॉपिक कवर करने के लिए, अच्छा ग्रामेटिकल शुद्ध उच्चारण करने के लिए आप मराठी पठन करना, ठीक से सुनना, श्रवण कौशल्य भी होना चाहिए। मराठी की जो भी न्यूज़ होती है, मराठी का जो भी संवाद होता है, उसको अच्छे से ध्यान देके आपको सुनना है। तर आपण सुरुवातीला ही कविता आम्ही चालू हा पुढे वारसा, मला वाटतं ह्या नावावरून आपल्याला वाटतं की आपण आपल्या मागील ज्या पिढीने म्हणजे आपल्या बाबांनी किंवा त्याच्या अगोदरच्या पिढीने जे काही आपल्यावर संस्कार केलेले आहेत अगोदर, ते आपण पुढे घेऊन जाऊया, असा आपण याचा अर्थ चांगल्या पद्धतीने काढू शकतो। आणि सुप्रसिद्ध कवी जगदीश खेबुडकर हे मराठीतील प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार, मराठी चित्रपटसृष्टीतील असंख्य गाणी गीतांचे लेखन त्यांनी केलेले आहे। त्यांनी लिहिलेली गीते अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत। त्यांनी सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिलेली आहेत। त्यांनी 25 पटकथा, संवाद, 50 लघुकथा, 5 नाटके, दूरदर्शन मालिका, टेलिफिल्म्स यासाठी लेखन केलेले आहे। गदिमा पुरस्कारांचे ते मानकरी आहेत। साहित्य सम्राट पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार यासारख्या 60हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। गुरूंच्या शिकवणीतून सद्गुण अंगी बाणवून सत्कार्य करणे म्हणजेच गुरूंनी दिलेला वारसा पुढे चालू ठेवणे, हाच वारसा पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन या प्रस्तुत गाण्यातून किंवा गीतातून ते आपल्याला सांगत आहेत। जगदीश खेबुडकर यांचा कालावधी 1932 ते 2011 या कालावधीमध्ये त्यांची बरीचशी गाणी, गीतं आणि पूर्ण जीवनतला प्रवाह हा त्यांचा प्रवास या प्रकारे आहे। तो बच्चों, यहाँ पर देखते कि मराठी की सुप्रसिद्ध कवि रचनाकार जगदीश खेबुडकर, इनकी ये रचना है और इसमें ये इनके विषय में अगर हम बात करते तो ये मराठी की
बहुत प्रसिद्ध कवि है, साहित्यकार है। इन्होंने बहुत सारे गीतों की रचना की और मराठी की जो भी मूवीज़ है, हाँ मराठी चित्रपट उसको बोलते हैं, मराठी मूवीज़ में बहुत सारे गीतों का लेखन उन्होंने किया है। इन्होंने लगभग 25 ऐसे पटकथा का मतलब कथाओं का लेखन किया है। संवाद लेखन 50 से भी ज़्यादा है और लघु कथा भी, छोटी छोटी कथा भी उन्होंने लिखी है, स्टोरीज, स्मॉल स्टोरी, और 5 नाटक से उन्होंने लिखे। दूरदर्शन जो टीवी पर या अन्य मालिका आती है, टीवी पे जो सीरियल्स आती है, उनका भी उन्होंने अच्छे से लेखन किया है। टेलीफिल्म्स उन्होंने की लेखन की है। उनको बहुत सारे पुरस्कारों से सम्मानित किया गया है। गदिमा पुरस्कार है, साहित्य सम्राट पुरस्कार है, वी शांताराम पुरस्कार है, जीवन गौरव पुरस्कार है। 60 से ज़्यादा पुरस्कारों से इनको सम्मानित किया गया है। और इनका इस कविता में एक विषय उन्होंने दिया है कि हमारे जो गुरु, जीवन में गुरु आवश्यक है। बचपन से हम गुरु ने जो अच्छा मार्ग राह पर चलने के हमें बताया, उसी को हम आगे बढ़ाते, उसी को हम आगे लेके जाने का प्रयास करते। तो इस गीत के माध्यम से बता रहे। तर विद्यार्थ्यांना आपण सुरुवात करूया। ऐका वासाणी म्हणा। सुरुवातीचा परिचय मला माहिती की निश्चित रूपाने त्यावर तुम्हाला आधारित प्रश्न येणार नाहीत, पण आपण कोणत्या कवी किंवा लेखकाचे पाठ किंवा कविता वाचन करत आहोत, आपल्याला ती माहिती आहे, तर त्या माध्यमातून आपल्याला अजून चांगलं ती समजते, त्यांचे विचार, त्यांची पद्धती, त्यांची शैली याच्याविषयी आपल्याला माहिती होते। सुरुवात करूया। गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू या पुढे वारसा। पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही वृक्षस्थळी सावली, तुम्ही सूर्य दिला कवडसा, जिथे काल अंकुर बिजातले, त्याते आज वेलीवर ही फुले, फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा। गुरूंनी दिला ज्ञानरूपी वारसा। गुरु म्हणजे गुरुकुल पद्धतीतले गुरु। पूर्वी गुरुकुल पद्धतीत जाऊन आपण गुरूंची दीक्षा घ्यायचो आणि त्या ठिकाणी नीतिशास्त्र, राजशास्त्र, सगळी शास्त्र, न्यायशास्त्र, सगळी शास्त्र आणि सगळी ज्ञान त्या ठिकाणी ते आपल्याला द्यायची। आता शाळा पद्धती आली, शाळेमध्ये गुरु आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे विषयाचं ज्ञान देतात। मग तो गणित असेल, विज्ञान असेल किंवा भाषा असेल, सगळ्यांचं ज्ञान देतात। पण गुरु म्हणजे या ठिकाणी जे सांगितले त्याने शाळेमधले गुरु असेल, गुरुकुलमधले गुरु असेल, आईबाबा आपले गुरु असतात, बरीचशी मोठी माणसं आपली गुरु असतात। तर ह्या सगळ्या गुरूंनी जो आपल्याला ज्ञानाचा वसा दिला आहे, ज्ञानरूपी, तो आपल्याला पुढे चालवायचा आहे। त्यांनी ज्या काही चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या आपल्याला पुढे न्यायच्या आहेत। पिता बंधू स्नेही म्हणजे आपले बाबा असतील, भाऊ असेल किंवा आपले मित्रमंडळी असतील, आपली आई असेल, तुम्ही कल्पवृक्षास्थळी सावली, हे काही सावलीप्रमाणे आपल्याला सगळेजण चांगल्या मार्गावर नेण्यासाठी प्रयत्न करतात। तुम्ही आम्हाला तुम्ही सूर्य आहात, तेजस्वी आहात आणि आम्हाला तुम्ही प्रेरणा दिलेली आहे, मार्ग दिलेला आहे, असं हे प्रथम काव्यात सांगत आहेत। तो यहाँ पर बच्चे गुरु ने हमें जो ज्ञान दिया है उसको हम आगे बढ़ाएंगे। गुरु मतलब कोई भी हो सकता है। हमारे पुराने पद्धति में गुरुकुल पद्धति थी, आपको रामायण महाभारत की कथा आपने देखी होगी, तो वहाँ पर गुरुकुल पद्धति से दीक्षा लेकर वहाँ पर सभी ज्ञान गुरु हमें देते थे। प्रसिद्ध गुरुओं का को नाम भी पता है, महर्षि व्यास, महर्षि वाल्मीकि ऋषि। वैसे अभी पाठशाला में जाके भी आप अच्छे से गुरु की दीक्षा ले सकते हो, ज्ञान ले सकते हो। लेकिन गुरु का अर्थ सिर्फ स्कूल में जाके जो पढ़ाते वो गुरु नहीं है। माता पिता गुरु होते, बड़े भाई गुरु हो सकते, हमारे अच्छे दादा दादी, नाना नानी, ये भी हमारे गुरु हो सकते। तो उन्होंने जो भी हमें दिया है एक कल्पवृक्ष की तरह। कल्पवृक्ष मतलब क्या होता है? ऐसा इमेजिन पेड़ है जिसके नीचे अगर हम बैठे तो जो मांगा वो मिल जाता है। वैसे ज्ञान, जो भी हम प्रश्न करते हैं उसका उत्तर हमें ये सब लोग देते हैं। और एक सूरज की तरह तेज उनका होता है और हम उनके छाव में अपना जीवन, ज्ञान रूपी जीवन व्यतीत करते हैं। त्यानंतर पुढे पाहूया। जिथे काल अंकुर बिजातले, त्याथे आज वेलीवर फुले, फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा। एका छोट्या ह्याच्यापासून, म्हणजे जसं बी जमिनीत रुजतं आणि हळूहळू त्याचा वेल होतो,
तसे लहानपणापासून ज्ञान आपल्याला देत असताना आपण केव्हा मोठे होतो, ज्ञानी होतो, पंडित होतो हे आपल्याला कळत नाही. म्हणजे ही फुलं, ज्ञानाची फुलं म्हणजे ही मुलं मोठी झाल्यावर फलद्रूप वृक्षासारखी मोठी होतात असं या ठिकाणी कवी आपल्याला सांगत आहेत की एक अंकुर, बीजाचं छोटंसं अंकुर मोठं पुढे वटवृक्षात त्याचं रूपांतर होतं आणि ते ज्ञानवृक्ष तयार होतो असा त्यांनी सांगितलं आहे. शिकू धीरता वीरता शूरता, धरू थोर विद्या सवे नम्रता. हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं वाक्य त्यांनी सांगितलं आहे. धीरता, संयम आपल्याकडे असायला हवा. कोणतंही ज्ञान ग्रहण करण्यासाठी संयम लागतो. शूरता, आपण त्या ज्ञानातून शूरता म्हणजे अजून नवीन काय शिकायचं आहे, अजून आपल्याला काय पराक्रम करायचे आहेत, पण ते चांगल्या पद्धतीचे असायला हवेत. ओके. वीरता, पराक्रम, वीरतासुद्धा त्या ठिकाणी असायला हवी की आपल्याला जीवनात लढता यायला हवं. मानसिक बळ, शारीरिक बळ, त्यालाच वीरता आपण म्हणू शकतो. आणि ती योग्य ठिकाणी दाखवणं, ते कशासोबत, धरू थोर विद्या सवे, विद्येसोबत, ज्ञानासोबत नम्रता. नम्रता केव्हा होते? ज्यावेळेला तुम्हाला अतिशय उत्तम ज्ञान प्राप्त झालेले असते त्यावेळेला तुम्हाला नम्रता येत असते. मनी ध्यासा एक लागो असा, मनी असा ध्यास लागायला पाहिजे, एक ध्येय लागायला पाहिजे की मी काहीतरी एक ज्ञानाचं नवीन काहीतरी करत आहे. त्यातून तुम्हाला हा ध्यास ध्यास म्हणजे काय? एक ध्येय. जीवनात ध्येय आपल्याला असतं आणि ते ध्येय ज्ञानाचं असावं. ज्ञान, विद्या, भरपूर काही माहिती. मग ती माहिती कोणत्याही विषयाची असेल, कारण कोणताही विषय हा वाईट नसतो, पण त्याची माहिती योग्य प्रकारे घेणं आणि त्याचा जीवनात योग्य आणि चांगला उपयोग करणं हे महत्त्वाचं असतं. बच्चों, यहाँ पर उन्होंने अगली पंक्तियों में बताया कि जो जैसे खेत में हम बीज वहाँ पर ज़मीन में लगाते हैं और कुछ समय के बाद उसका क्लाइंबर धीरे धीरे उसका पेड़ निर्माण होता है या बेल उसको बोल सकते, क्लाइंबर वहाँ पर तैयार होता है और बड़ा वृक्ष, ज्ञान का वृक्ष तैयार हो जाता है. तो ज्ञान का भी वैसे ही है, विद्या का भी वैसे ही है. ओके. ज्ञान अगर आपको आता है तो ज्ञान एक दिन में नहीं आता है, धीरे धीरे आप उसको बढ़ाते. ये सब लोग, माता पिता, गुरु, स्नेही, ये सब हमें अच्छा ज्ञान देते हैं और उसको हम धीरे धीरे बढ़ा के एक दिन ऐसा आता कि हम बड़े वृक्ष में, ज्ञान के वृक्ष में वहाँ पर तैयार हो जाते. और ज्ञान हमें क्या देता है? हमें क्या पढ़ना है? शिकुया मतलब हमें क्या पढ़ना है? धीरता, संयम, संयम पढ़ना है. सहनशीलता, संयम. शूरता, शूरता मतलब हाथ में तलवार लेके शूरता वो नहीं है. समय पर आपको क्या करना है, अच्छी बात क्या करना है. हो सकता है कभी अच्छी बात में करते करते आपको शूरता, लड़ाई भी करनी होगी, लेकिन वो अच्छे तरीके से. शब्दों की लड़ाई होगी, वो अपने विचारों की लड़ाई होगी. कभी कभी होता है कि हम रियल में भी युद्ध करते, उसके लिए भी शूरता होनी चाहिए. शब्दों से मिलती है, ज्ञान से मिलती है. वीरता, अच्छी वीरता मतलब क्या हमें हासिल करना है, इसकी वीरता भी हमें प्राप्त होनी चाहिए. धरू थोर सभी विद्या से नम्रता, विनयशीलता, नम्रता हर एक इंसान के पास होनी चाहिए. और इसके लिए हमें उसका ध्यास, टारगेट नहीं मुझे अच्छा बनना है, ये इम्पॉर्टंट यहाँ पर कवि यहाँ पर बता रहे हैं. पुढच्या ओळी आपण बघूया. जरी दृष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन, मनी मानसी हात सहाय ठसा. ओके. तुझी त्याग सेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी, अगा पुण्यावता भल्या माणसा. कोणी दृष्ट असेल, कोणी वाईट काम करत असेल तर आपण त्याला नक्की शासन करूया. कारण वाईटाला आपण वेळेवर रोखलं तर तो पुढे वाईट काम करण्यासाठी प्रवृत्त होत नाही किंवा तो तिथे थांबवतो. वाईट काम म्हणजे काय? खोटं बोलणं किंवा मारामारी करणं, वाईट चोरी चपाटी करणं, जे काही वाईट आपण आपल्या नेहमीच्या व्यवहारात जे योग्य नाही ते अयोग्य काम करणाऱ्या व्यक्तींना आपण वेळीच त्या ठिकाणी थांबूया. गुणी सज्जनांचे करू पालन, गुणी लोक असतील, सज्जन लोक असतील त्यांचे पालन करूया, त्यांचा रिस्पेक्ट करूया, आदर करूया. मनी मानसी हाच आहे ठसा, चांगल्या लोकांना मान द्यायचा, त्यांचा आदर करण्याचा आणि जे वाईट लोक असतील
त्यांना शासन करूया, हा वारसा आपण पुढे नेऊया, असं जगदीश केबुलकर या ठिकाणी सांगत आहेत. शेवटच्या त्या 3 ओळीत ते सांगत आहेत, तुझी त्याग सेवा फळाये अशी. त्याग करणे, ज्ञान म्हणजे ज्ञान जे असतं, विद्या जी असते ही दिल्याने वाढते. कोणत्या गोष्टीचा त्याग, इथे सगळं नश्वरच आहे. तो त्याग करणे, सेवा करणे. सेवा हा आपला धर्मच आहे, प्रत्येकाचा धर्म, मनुष्य धर्मच आहे तो. ती सेवा विद्यार्थ्यांनी बरीच प्रकारे सेवा, आईबाबांची सेवा करू शकतो आपण गोरगरिबांची सेवा करू शकतो. कोणी अनाथ असेल, कोणाला मदतीची गरज असेल, आपण त्याची सेवा करू शकतो. आपल्याला जी गोष्टीची आवश्यकता असूनसुद्धा आपण ती दुसऱ्याला देतो, तो त्याग असतो. त्याग आणि हे सगळं करताना आपल्याला कीर्ती राहील दाही दिशी. हे जर तुम्ही केलं तर तुमचं नाव संपूर्ण 4 दिशेला, 10 दिशेला राहील. अगाहा पुण्यवता भल्या माणसा. पुण्य म्हणजे काय, चांगलं काम करणं म्हणजे पुण्य. ओके, असं या ठिकाणी सांगत आहेत कवी जगदीश केबुलकर. या संपूर्ण काव्यात त्यांचं एकच छान प्रकारे बोध आपण घेऊ शकतो. आपल्याला मिळाली वीरता, शूरता, विद्या किंवा संस्कार, चांगले वाईट, आपण वाईट संस्कार बाजूला ठेवून चांगले संस्कार, त्याग, सेवा घेऊन आपण ते पुढच्या पिढीला देऊया. म्हणजेच आम्ही चालू हा पुढे वारसा, असं त्यांचं म्हणणं है। बच्चों लास्ट की 2 पंक्तियों में ये कह रहे हैं कि जो भी बुरा काम करते उसको उसी समय शासन करना चाहिए, उसी समय उनको वहाँ पर रोकना चाहिए। और जो सज्जन हैं, अच्छे लोग हैं, गुणी सज्जन हैं, उनको रिस्पेक्ट करो, उनका आदर करो, ठीक। और यही एक मन में अच्छे से ये मन में ठाम लो कि अच्छे विचार हमारे मन में होने चाहिए। ये करते करते उन्होंने ये भी कहा है कि गुरु की सेवा, माता पिता की सेवा करते करते त्याग भी करना सीखो, सेवा भी करना है, अनाथों की सेवा करो, माता पिता की सेवा करो। और अगर आप ऐसा पूरा करते हो तो निश्चित रूप से आप एक दिन कीर्ति पाओगे, बहुत अच्छे से फेमस हो जाओगे और आपकी कीर्ति सभी दिशाओं में फैल जाएगी और आपको एक अच्छा इंसान समझ के लोग आपको प्रणाम करेंगे। तो यहाँ पर कवि ये पूरे काव्य रचना में ये बताना चाहते हैं कि यहाँ पर जो भी हमें संस्कार मिले गुरु के माध्यम से, माता पिता के माध्यम से, जो शूरता, वीरता, नम्रता और जो भी अच्छे गुण मिले हैं, त्याग, सेवा, ये सब हम स्वीकार करेंगे, अच्छा आचरण करेंगे और आने वाले नेक्स्ट पीढ़ी को, जनरेशन को ये हम सिखाएंगे। इस सुंदर विचार लेकर ये प्रथम कविता कक्षा 8वीं की मराठी की पुस्तक में हमें दी गई है। तो चलो बच्चों, इसके शब्दार्थ की तरफ हम जाते, आपण याचे शब्दार्थ पाहूया। ओके, गुरु, ओके, गुरु म्हणजे आपण जीवनामध्ये आपल्याला चांगले उपदेश करणारी जी व्यक्ती असते तिला आपण गुरु म्हणतो। ओके, वसा घेणे, एखादं व्रत घेणे, व्रत एखादं काम पूर्ण करण्यासाठी त्याचा व्रत घेणे, त्याला वसा। वारसा म्हणजे एका पिढीनंतर दुसऱ्या पिढीला जे जातं त्याला वारसा असं म्हणतात। ओके, स्नेही, मित्रमंडळी यांना आपण स्नेही म्हणतो। माऊली, आई, ओके, सावली म्हणजे झाडाची सावली असते, मोठ्या लोकांनी आपल्याला दिलेला आधार, वेळोवेळी सांभाळणं, ही सुद्धा एक सावलीच आहे। ओके, त्यानंतर अंकुर, छोटंसं बी जेव्हा जमिनीतून बाहेर येतो तेव्हा ते सुरुवात जो अंकुर असतो त्याची बाहेर आणि त्याला अंकुर असं म्हणतात। फलद्रूप व्हा म्हणजे चांगल्या प्रकारे त्याला आपण म्हणतो यशस्वी होणं, आपण त्याला असं म्हणू शकतो। धीरता, शूरता, वीरता, संयम, पराक्रम, त्यानंतर योग्य ठिकाणी निर्णय घेणे, नम्रता, नम्रशीलपणा, हे या ठिकाणी आहे। ध्यास, ध्येय, ओके, त्यानंतर दृष्ट, वाईट लोक, शासन, शिक्षा करणे, ओके, सज्जन, चांगले लोक, पालन करणे, आदर करणे, नमस्कार करणे किंवा सांभाळणे सुद्धा त्याचा अर्थ होतो। मानसी, मनामध्ये ठसा, एक प्रकारचा प्रतिबिंब किंवा एका प्रकारचे संस्कार त्याच्यामध्ये। त्याग, सोडून देणे। कीर्ती, प्रसिद्धी। दिशी म्हणजे दाही दिशाला,
भल्या म्हणजे चांगला आणि माणूस म्हणजे माणसा। तर अशा प्रकारे ही सुंदर कविता आहे। एक वेळा ही कविता मी संपूर्ण कविता तुम्हाला वाचून दाखवतो। एक बार मैं अच्छे से पढ़ के दिखाता हूँ, फिर बच्चों आपको ये कविता पठन करनी है और इससे संबंधित जो भी प्रश्न आएंगे वो आप ये कविता में ढूंढ सकते हो और उसका उत्तर लिख सकते हो। गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा। पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षा तळी सावली। तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, जिथे काल अंकुर विजातले, तेथे आज वेलीवर ही फुले। फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा, शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्यासवे नम्रता। मनी ध्यास हा एक लागो असा, जरी दृष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन। मणी मानसी हाच हा ए ठसा, तुझी त्याग सेवा फळाए अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी, अगा पुण्यवंता भल्या मानसा। तो एक सुंदर काव्य रचना हमारे सामने प्रस्तुत हुई है। जगदीश केबुड़कर ये मराठी के बहुत सुप्रसिद्ध गीतकार, लेखक, रचनाकार, उनकी एक सुंदर रचना हमारे सामने प्रस्तुत हुई है। इसका बोध मॉरल यही है कि एक संस्कार जो हमें मिल रहे हैं हमारे गुरु, पिता, माता सभी के, वो हम नेक्स्ट जनरेशन में देने वाले हैं। तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण सुंदर पद्धतीने हिंदी आणि मराठीमध्ये प्रथम कविता जी 8वीतली आहे, आम्ही चालू पुढे वारसा, ही समजून घेतलेली आहे। तरी पण तुम्हाला या कवितेविषयी काही प्रश्न असतील, व्याकरणातली प्रश्न असतील, कविता पूर्ण करा, सर्वनाम, नाम किंवा इतर काही प्रश्न असतील, कठीण शब्दांचे अर्थ, समानार्थी शब्द, ते तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकतात। त्यांची उत्तरे मी निश्चित माझ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाइक करा आणि चैनल सब्सक्राइब करा। अगर आपको ये वीडियो पसंद आता है तो आप वीडियो को लाइक कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए। धन्यवाद।